भारतातील तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये पोषण तत्वांची कमतरता असल्याची धक्कादायक बाब या अहवालातून समोर आली आहे। भारतातील तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये आवश्यक पोषण तत्वांचा तुटवडा आणि हानिकारक घटकांची वाढ झाली आहे। सध्या वापरल्या जाणाऱ्या गव्हांमध्ये आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे। गव्हाच्या चपात्या आणि तांदळाचा भात खाणाऱ्या सर्व लोकांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आणि डॉक्टरांकडून सांगण्यात आली आहे। 10 वर्षांच्या पाठीमागे पूर्वी जे गहू आणि तांदूळ तुम्ही जे पूर्वी खात होता तर ते आरोग्यासाठी तुमच्या चांगलं होतं, परंतु आता सध्याला जे गहू आणि तांदूळ तुम्ही खात आहात तर ते तुमच्या आरोग्यासाठी भयंकर हानिकारक असल्याचं डॉक्टरांकडून नवीन संशोधनामध्ये आता सांगण्यात आलं आहे। आपल्या प्रत्येक घरामध्ये गहू आणि तांदूळ हा नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणावर आजकाल खाल्ला जाऊ लागला आहे, पण आता वेळ आली आहे धान्य बदलण्याची। होय, अगदी बरोबर तुम्ही ऐकताय की आता वेळ आली आहे खरोखरच आपलं धान्य बदलण्याची। गहू आणि तांदूळ यांना आपल्या घरातून कायमचं हद्दपार करण्याची आता वेळ आहे। मी तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ याविषयी जी माहिती डॉक्टरांकडून आली आहे ती या ठिकाणी सांगणार आहे। कदाचित ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे, कारण 2025च्या डॉक्टरांनी केलेल्या नवीन संशोधनामध्ये एक धक्कादायक खुलासा या ठिकाणी गहू तांदळाबद्दल डॉक्टरांनी आता केला आहे। यामध्ये गहू आणि तांदळाच्या नियमित सेवनामुळे कसे गंभीर आजार आपल्याला या ठिकाणी होऊ लागले आहेत, त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या भरत्या आपल्याला नेहमी कराव्या का लागत आहेत याची माहिती ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा झटका सुद्धा या ठिकाणी बसणार आहे। अगदी पुराव्यासहित मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही डॉक्टरांनी संशोधन केले तीच माहिती या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, गहू तांदळाच्या नियमित सेवनामुळे आजकाल 10 पैकी 7 ते 8 जणांना हे कॉमन आजार या ठिकाणी आजकाल सापडू लागले आहेत। उदाहरणार्थ डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, किडनीचे आजार, आतड्याचे आजार, ब्रेन ट्यूमर, बीपी असेल, शुगर असेल, तसेच शरीरामध्ये 24 तास जी कमजोरी तुमच्या टिकून राहते इत्यादी जी आजार आजकाल भयंकर वाढू लागले आहेत तर ते गहू आणि तांदळाच्या नियमित सेवनामुळेच आता या ठिकाणी होऊ लागलेत। आता कदाचित तुम्ही म्हणाल की गहू आणि तांदूळ हे फार पूर्वीपासून आपण खात आहोत, आमच्या वडिलांनी खाल्लं होतं, आमच्या आजोबांनी खाल्लं होतं, आमच्या सर्वच या ठिकाणी आता पिढी त्या ठिकाणी सर्वजण पिढ्यानपिढी या ठिकाणी खात आहोत असं तुम्हाला वाटत असेल आणि त्यांनी आत्ताच कसे काय आजार वाढायला लागलेत असं तुम्हाला या ठिकाणी आता प्रश्न पडलेला असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे काय तुम्ही गहू तांदूळ सध्याला जे खात आहात तर ते पूर्वी जे होतं तर ते अजिबात नाही। म्हणजे सध्याला तुम्ही जे गहू आणि तांदूळ खाऊ लागलाय तर ते पूर्वीचे तुमचे आई वडील खात नव्हते, ते जुनं धान्य या ठिकाणी खात होते। म्हणूनच डॉक्टरांनी काय सांगितले की आता जे आलं आहे तर ते नवीन धान्य आलं आहे जे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे आणि याबद्दल आता नवीन 5 धान्य डॉक्टरांनी सांगितलेत, ते तुम्हाला कोणते खायचे नक्की बघा। डॉक्टरांनी केलेल्या नवीन संशोधनामध्ये असं या ठिकाणी लक्षात आलं आहे 2015 पर्यंत जे गहू आणि तांदूळ लोक खाल्ली जात होती तर त्याची बियाणे जी होती तर ती 5000 वर्षापासून जुनी फार वेगळ्या प्रकारचे धान्य त्या ठिकाणी 2015च्या आधी सर्वजण खात होते, ज्यामुळे कदाचित लोक जास्त काळ जगतही होती आणि अगदी निरोगी सुद्धा राहत होती। परंतु आता जे तुम्ही धान्य गहू आणि तांदूळ खात आहात तर ते 2015 पासून सर्व केमिकल युक्त आणि नवीन आलेले धान्य 2015 ते 2025 पर्यंत तुम्ही आता या ठिकाणी खाऊ लागला आहात। त्यामुळे डॉक्टरांच्या नवीन संशोधनामध्ये असे या ठिकाणी उघडकीस आलेले आहे। यामुळे डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, किडनीचे आजार, आतड्यांचे आजार, ब्रेन ट्यूमर, बीपी असेल, शुगर अशा प्रकारचे गंभीर आजार आजकाल वाढायला लागले आहे। मग कोणतं असं धान्य तुम्हाला खायला पाहिजे, काय पर्याय या ठिकाणी समोर आलाय? गहू आणि तांदळाला या ठिकाणी कोणता पर्याय आलाय? या ठिकाणी गहू आणि तांदूळ जे आहे तर याच्यामुळे तुमची रोगप्रतिकार क्षमता या ठिकाणी आता कमी होऊ लागल्या, आता पायामध्ये ताकद कमी होऊ लागल्या, भयंकर आजार होऊ लागलेत। मग यावरती कोणता पर्याय आहे का? कोणती अशी धान्य आहेत जी तुम्हाला खायला पाहिजेत? डॉक्टरांनी याबद्दल काय महत्त्वाची माहिती दिल्या तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। डॉक्टरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आता 5 ते 6 पदार्थ असे सांगितलेत जे जर तुम्ही खाल्ले तर तुम्ही कायम निरोगी राहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आजारी पडत असाल तर या धान्यामुळे तुमचे आजार सुद्धा लगेच या ठिकाणी बरे होऊ शकतात।
त्याकरिताच व्हिडिओमध्ये आज आपण 5 ते 6 अशी धान्ये तुमच्यासाठी आता घेऊन आलो आहोत की जे पृथ्वी तलावर एक सुपरफूडपेक्षाही जास्त चमत्कारिक आहेत। जे काही धान्य आहेत, जे काही धान्य नवीन या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। आता या ठिकाणी जे धान्य तुम्हाला आता 5 ते 6 सांगणार आहे, तर याला 5000 वर्षापासून आपले पूर्वज लोक खात होते, पण सरकारच्या काही धोरणामुळे जो काही दुष्काळ अन्नाला पडला होता, त्या काळात जे काही धोरणं गेलेली होती, हरित क्रांती झाली होती, त्यामुळे आज गहू आणि तांदळाचे उत्पादन या ठिकाणी वाढवण्यात आलं। जे पहिल्याच्या काळी जे चांगलं होतं तर ते या ठिकाणी आता उरलेलं नाही। 2015 पासून 2025 पर्यंत या 10 वर्षांच्या कालखंडामध्ये सगळं केमिकल युक्त गहू आणि तांदूळ आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळेच अशी 5 धान्य जर तुम्ही आहारात ठेवले तर तुमची प्रतिकारशक्ती या ठिकाणी जबरदस्त रीतीने वाढू शकेल। तुमचं जे काही हृदयरोग आहे तर त्याला सुद्धा या ठिकाणी मजबूत बनवण्याचं काम करेल। इतर डायबिटीज असेल, ब्लड शुगर असेल, इतर सर्वच प्रकारचे जे कॉमन आजार आजकाल वाढू लागलेत, अगदी लठ्ठपणा सुद्धा अगदी कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी कमी होणार आहे। असं या ठिकाणी 5 ते 6 फूड या ठिकाणी डॉक्टरांनी नवीन संशोधनात या ठिकाणी शोधून काढले। लक्षात ठेवा, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी सुद्धा पाहिल्या, गहू आणि तांदूळ आरोग्यासाठी धोकादायक आहे। मग आता डॉक्टरांनी कोणते 5 ते 6 फूड या ठिकाणी सांगितलेत जे खाऊन तुमचं आरोग्य या ठिकाणी तुम्ही सुधारू शकता, जे तुम्हाला आता आजार वाढू लागलेत त्यापासून कसं वाचू शकता, हीच माहिती या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती, गहू आणि तांदळाने नेमकं शरीरामध्ये जाऊन असं काय होतं ज्यामुळे आजार उद्भवू लागलेत। नवीन जे धान्य आपल्या आहारात तुम्हाला आता घ्यायचं आहे त्यांनी काय वेगळं होणार आहे की ज्याने झालेला आजार सुद्धा बरा होतो। त्यामुळे अगदी लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहायचा आहे, कारण की मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत हा व्हिडिओ या ठिकाणी आला आहे आणि फार रिसर्च करून हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे। त्यामुळे सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जगातील सगळ्यात पॉवरफुल धान्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। जर तुम्ही 5 ते 6 फूड आहारामध्ये घेतले तर कुठलाच रोग व्हायचा या ठिकाणी प्रश्न उरणार नाही। झालेला रोग सुद्धा बरा होईल आणि कदाचित तुम्ही कायमस्वरूपी रोगमुक्त सुद्धा होऊ शकता। दवाखान्यात जाण्याची सुद्धा तुम्हाला गरज येणार नाही। आता कोणतं धान्य आहारात घेतल्याने तुम्ही आजारापासून मुक्त राहाल किंवा अगदी चमत्कारिक फायदे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, हीच माहिती घेण्याआधी पृथ्वीवर जेवढे काही या ठिकाणी आता धान्य उपलब्ध आहेत, जे धान्य पृथ्वीवर जेवढे काही सध्याला उगवत आहेत त्याचे प्रमुख 3 प्रकार आहेत। त्याचे ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे परिणाम नेमकं होतं असं की हे जाणून घेणं अगदी गरजेचं आहे। ते म्हणजे पूर्ण जे काही धान्य आहेत, मग ते गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा इतर जे धान्य तुम्ही सध्याला जे खात आहात, तर त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल बघा, आता तुम्हाला या ठिकाणी 100 प्रकारांच्या आजारापासून दूर राहण्यासाठी एक त्या ठिकाणी महत्त्वाचे पदार्थ आता तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर 5 कोणते असे धान्य आहेत ते सुद्धा लगेच तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत। तर धान्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात, ते असतं निगेटिव्ह ग्रेन, न्यूट्रल ग्रेन आणि पॉझिटिव्ह ग्रेन। आता निगेटिव्ह ग्रेन किंवा निगेटिव्ह प्रकारचे जे धान्य आहेत ते म्हणजे कोणते, जे आपल्या शरीरावर परिणाम त्या ठिकाणी करू लागलेत। तर बघा, आता निगेटिव्ह प्रकारात मोडणारी जी धान्य आहेत ती शरीराला फार म्हणजे अगदी घातक ठरू लागलेत, जे तुमच्या आरोग्य या ठिकाणी जे आहे तर ते आजारांचं शरीरामध्ये वाढवण्याचं काम करू लागलेत। ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज असू द्या, किडनीचे आजार असू द्या, सर्व प्रकारचे जे आजार आहेत तर या निगेटिव्ह प्रकारच्या धान्यामुळे दररोज सेवनामुळे या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये घडू लागलेत। त्यामुळे कोणतं निगेटिव्ह धान्य आहेत जे तुम्हाला खायचं नाही आणि कोणतं पॉझिटिव्ह धान्य आहे जे तुम्हाला खायचं आहे, डॉक्टरांनी नवीन संशोधनामध्ये काय सांगितले नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी दुसरं धान्य सांगितलंय न्यूट्रल धान्य, की ज्याला न्यूट्रल ग्रेन्स असं म्हणतात। आता या प्रकारामध्ये मोडणारी जी धान्य आहेत तर आता एका प्रकारे शरीराला ठीकठाक असतात, चांगली नाही पण ठीकठाक असतात। म्हणजे यात काय होतं, एखादी निरोगी माणसाला न्यूट्रल प्रकारचे धान्य जर आता तुम्ही खाल्ली तर तो निरोगी राहतो, पण जर आजारी माणसाने ही जर धान्य खाल्ली तर तो आजारी त्या ठिकाणी पडत असतो। म्हणजे याच्यामधलं कुठल्याही प्रकारचे आजार बरे करण्याची क्षमता 2 नंबरच्या प्रकारच्या धान्यामध्ये या ठिकाणी नसणार आहे। जी शरीराची जी स्थिती आहे तर ती लावून धरण्याची याच्याकडे एक क्षमता असते, त्यामुळे शरीराला याच्यामधून फारसा इतका काही फायदा होत नाही। आता तिसरा प्रकार आम्ही जो तुम्हाला सांगणार आहे, आता या प्रकारातले धान्य आम्ही तुम्हाला खायला 100% सांगणार आहे।
पण असं का सांगणार आहे त्याआधी आता तिसऱ्या प्रकारचे आता जी धान्य तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल माहिती घेऊया। बघा, पॉझिटिव्ह धान्य आणि पॉझिटिव्ह ग्रेन्स आता ही धान्य जी आहेत तर ती जगातली सगळ्यात शक्तिशाली आणि पॉवरफुल धान्य या ठिकाणी असणार आहेत, कारण की याच्यामध्ये एक अशा प्रकारची ताकद असणार आहे। तुमची जर तब्येत ठीक नसेल, तुम्ही जर या ठिकाणी धान्याचं जर ग्रहण केलं, सेवन केलं, तर तुमचं आजार बरं होण्याची ताकद आता या तिसऱ्या प्रकारच्या धान्यामध्ये आता या ठिकाणी असणार आहे। तसेच या धान्यामध्ये प्रोटीन, आयरनचा सगळ्यात त्या ठिकाणी प्युअरमधला प्रकार असणार आहे। म्हणजे या धान्यात प्रोटीन आणि जे काय लोह आहे तर ते सगळ्यात प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला सापडणार आहे। याचबरोबर याच्यात मेटोनाइन आणि लायझिन जे शरीरामधील जे आपल्या स्किन संबंधी आहे, म्हणजे उतार वयामध्ये स्किन सुरकुतलेली असते, त्याच्यावर सुद्धा ही धान्य आता तुम्हाला काम करणार आहे। कॅल्शियम मिळणार आहे, तसेच तुमच्या शरीरामध्ये गेलेली ताकद या ठिकाणी वाढणार आहे। त्याबद्दलचे सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाचे तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला कशा प्रकारे आता खायचे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी इथून पुढे आता लक्षपूर्वक बघायचं आहे कोणतं त्या ठिकाणी धान्य आणि कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी खायचं आहे, नक्की तुम्ही आता बघायचं आहे। यामध्ये पहिल्या प्रकारे या ठिकाणी बघा, पहिला प्रकार या ठिकाणी सांगण्यात आलाय त्या धान्याचा प्रकार सर्वांनी लक्षात ठेवा। तर यामध्ये आता सांगण्यात आले ते म्हणजे तुम्हाला दररोज तुम्हाला ज्वारीची भाकरी खायला सांगितल्या। बघा, तुम्हाला गहू आणि तांदळाच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खायला सांगितल्या, कारण ज्वारीचं जे धान्य आहे तर ते पूर्वीपासून त्या ठिकाणी चालत आलेलं धान्य आहे। परंतु गहू जे आहे तर ते गहू केमिकल युक्त 2000 त्या ठिकाणी 15 नंतर जास्त येऊ लागले। म्हणजे आता रेशन धान्य दुकानामध्ये जास्त गव्हाचा साठा असल्याने ते त्या ठिकाणी केमिकल युक्त आता या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे तुम्हाला पहिला प्रकार जो धान्याचा खायला सांगितलाय जे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे ते म्हणजे आता ज्वारी। त्यानंतर दुसरा प्रकार जो सांगितलाय तर त्यामध्ये सांगण्यात आले, लक्षात ठेवा, नाचणी। बघा, आता नाचणीची भाकरी तुमच्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे आणि त्यामुळे आता आरोग्याच्या दृष्टीने आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुमच्या पायामध्ये ताकद येईल, तुमच्या शरीरामध्ये जे गेलेलं कॅल्शियम आहे, जी ताकद आहे तर ती पूर्ण भरून काढण्यासाठी मदत होईल। हार्ट अटॅकचा, कॅन्सरचा धोका सुद्धा यामुळे कित्येक प्रमाणात या ठिकाणी कमी होणार आहे। ही झाली 2 फूड। आता तुम्हाला पुढील 3 फूड जे सांगणार आहे ते तुम्ही जर खाल्ले तर तुमच्या आरोग्यासाठी खूपच या ठिकाणी फायदा होणार आहे। बघा, आता 3 नंबरचा प्रकार सांगितलाय ती म्हणजे बाजरी। आता बाजरी कधी खायचे? बाजरी तुम्हाला खायचे ती म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात। उन्हाळ्याच्या दिवसात बाजरी जास्त तुम्ही खाल्ली नाही पाहिजे, त्यामध्ये उष्णता थोड्या प्रमाणात जास्त असते। त्यामुळे तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी खायचे, जेणेकरून थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये एक उष्णता येईल आणि त्या ठिकाणी तुमचं शरीर उबदार राहील। त्यामुळे तुम्हाला बाजरीची भाकरी हा 3 नंबरचा त्या ठिकाणी पदार्थ खायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सांगण्यात आले तुम्हाला 4 नंबरचा पदार्थ जो सांगितला आहे ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये भरपूर कॅल्शियम वाढण्यासाठी मदत होणार आहे, ती म्हणजे कोणतं? तर तुम्हाला भाकरीवरती तुम्हाला काय लावून खायचं आहे? हळद आणि या ठिकाणी तीळ लावून तुम्हाला खायला सांगितलंय। गहू आणि तांदूळ जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यासाठी हे पर्याय आता उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे तुम्हाला आरोग्याविषयी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।